राऊतांकडून विधानसभा अध्यक्षांचा अलिबागच्या म्हात्रोळी गावातील व्हिडिओ ट्विट। जमीन मोजणीला मालकाच्या विरोधानंतर नार्वेकरांनी पळ काढल्याचा आरोप। महिलेनं काही जणांच्या कानफटीत मारल्याचा देखील दावा। माझा घटनेशी काही संबंध नाही, दोन शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यास गेलो होतो। राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण। जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला। नार्वेकरांचा याच्याशी काहीही संबंध नाही, वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते। जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती। मालेगाव महापालिकेतील उपमहापौराच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, तणावानंतर फोटो हटवला। टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष एक शौर्य गाजवणारे योद्धे, भूमिपुत्र होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाने नवा वाद। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना शिवरायांसोबत करणं अतिशय निंदनीय। हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी, काँग्रेसने प्रकरणाची दखल घ्यावी। फडणवीसांकडून सपकाळांच्या वक्तव्याचा समाचार। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शशिकांत शिंदेंचं नो कॉमेंट्स। विलीनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी? भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल, तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटलीत। संजय राऊतांचा पटेलांसह तटकरेंवर निशाणा। सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांची राजकीय सल्लागार नरेश अरोरासोबत चर्चा। विलीनीकरण आणि पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती। मुंबईतील मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। रिक्षासह कारचाही चिंदामिंदा। मुलुंड दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची शासकीय मदत। जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार। दोषींवर कारवाई होणार। इतर ठिकाणी सुरू असलेल्या कामाचं सेफ्टी ऑडिट होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुलुंडमधील अपघात हा प्रशासकीय हलगर्जीपणामुळे झालेली हत्या। भाजपच्या राजवटीत जीवाची काहीच किंमत नाही। जबाबदार कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी। आदित्य ठाकरेंसह वर्षा गायकवाड यांचा संताप। पुण्यातील रुबी रुग्णालयामधून शरद पवारांना डिस्चार्ज। पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची डॉक्टरांची माहिती। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस संमत। पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती। राज्यसभेची निवडणूक लढवणार असं शरद पवारांनी मला आणि काँग्रेसला सांगितलं। राज्यसभेबाबत तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, राऊतांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नव्या चेअरमन होण्याची शक्यता। 18 तारखेला सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये कारखान्याची पहिली बैठक। भाजप आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयात पिस्तूल ठेवणारा तरुण ताब्यात। पोलिसांकडून चौकशी सुरू, तर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे घातपाताचा संशय, केनेकरांचा आरोप। कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। महापालिका निवडणुकीतील राड्याप्रकरणी कारवाई। भिवंडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून काही ठिकाणी दुकानं बंद करत निषेध व्यक्त।